नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांची मी मनापासून आज माफी मागतोय, कारण आज माझी तब्येत जी आहे ती थोडी नरम गरम आहे. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात, माझ्या दिसण्यात, माझ्या वागण्यात थोडा फरक जर वाटला, एक्सक्यूज मी, मला माफ करा. पण शाळा सुरू होत आहेत आणि शाळेमध्ये डब्यात काय द्यायचं, तर हा 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 काळ असा असतो की यामध्ये थोडंसं हलकं पण तेवढंच टेस्टी, इंटरेस्टिंग असं असेल तर पोरं खातात. आणि मग टेस्टी, हलकं असा जो प्रकार जेव्हा येतो, तर या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारा एखादा पदार्थ आपल्याकडे पाहिजे की नाही? चला, आपण बनवूया छान मुगाच्या डाळीचा पिझ्झा. चला, ही डाळ आपण 3 ते 4 तास भिजवून घेतली आहे. मुगाची डाळ साधारण 3 ते 4 तास पाण्यात भिजवायची आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. यामध्ये चवीनुसार मीठ आणि याला आपण वाटून घेऊ. यामध्ये आपल्याला 1-2 चमचे बटर घालायचं. हे बटर यामध्ये एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर फ्रूट सॉल्ट किंवा इनो हे साधारण आपल्याला 1 पाव चमचा घालायचं, जर तुमचं मिश्रण हे 2 वाट्या असेल तर. आणि याला एकत्र असं व्यवस्थित आणि हे तेल, पॅनला थोडं तेल लावून घ्यायचं आपल्याला. आपलं हे पिझ्झाचं मिश्रण. आता किती मोठा पिझ्झा हवा त्या हिशोबाने आपण करू. मी साधारण हा मीडियम साईजचा असा पिझ्झा करतो आहे. त्यावर हे पिझ्झा सॉस हे मी रेडीमेड वापरतो आहे. ते अगदी चारी बाजून व्यवस्थित लावा, नाही तर होतं काय की एखादा पीस साईडचा राहिला आणि त्याला सॉस नसेल तर तो खाल्ल्या जात नाही. थोडे मिक्सअप्स आतून, चिली फ्लेक्स, काळी मिरी, ब्रोकोली, रेड कॅप्सिकम, स्वीट कॉर्न. आता यामध्ये मोत्झरेला चीज आणि रेग्युलर चीज हे दोन्ही आपल्याला वापरायचं आहे. तर पहिले मोत्झरेला चीज आणि हे आपलं रेग्युलर चीज. यावर पुन्हा थोडी काळी मिरी, मिक्सअप्स, तिखट जास्त चालत असतात, थोडेसे चिली फ्लेक्स. मंद आचेवर याला पुन्हा आपल्याला चीज मेल्ट होईस्तोवर बेक करायचं आहे, शांतपणे झाकून. हे जळू नये यासाठी याची हाईट आपल्याला वाढवायची आणि फ्लेम एकदम कमी आणि अगदी थोडंसं असं तेल आपल्याला बाजूने सोडायचं, सो दॅट ते क्रिस्पी होईल. बस. एक महत्त्वाची टिप तुम्हाला देतो की असं बाजूला पडलेलं चीज हे लगेच उचलून घ्यायचं, त्याला तव्यावर ठेवायचं नाही, नाहीतर काय ते जळतं आणि त्याचा वास लागतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी करायची की चीज मेल्ट व्हायला हवं यासाठी पाणी भरलेली वाटी अशी ठेवायची आणि होऊ द्यायचं शांतपणे.
तर हा पिझ्झा, पौष्टिक पिझ्झा तुम्ही नक्की करा आणि मुलांना खुश करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला खुश करा. कराल ना? नमस्कार.